विचार करा, सशासारखा एक गोंडस निरागस प्राणी तो कोणाला कायच हार्म करणार, पण याच गोंडस प्राण्यामुळे एक देश भयानक संकटात सापडला होता, इतका की चक्क त्याला युद्ध करावं लागलं. ही गोष्ट आहे ऑस्ट्रेलियाची, जिथे काही सशांनी मिळून निसर्ग, शेती आणि विशेषतः तिथल्या सरकारची अक्षरशः झोप उडवून टाकली होती. नेमकी कशी? चला सांगते. ही गोष्ट आहे 1859ची. ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यात थॉमस ऑस्टिन नावाचा एक इंग्रज सेटलर राहत होता. आता इंग्लंडमध्ये सशांची शिकार ही तेव्हा एकदम फेमस गोष्ट होती, त्यामुळे ऑस्ट्रेलियात आल्यावर सुद्धा त्याला ती गोष्ट करायचीच होती. म्हणून मग त्याने इंग्लंडमधून काही ससे मागवले आणि आपल्या इस्टेटमध्ये सोडले. त्याला वाटलं ससे सोडल्यामुळे मोठं कायच होणार आहे, पण पुढे याच सशांमुळे ऑस्ट्रेलिया पूर्णपणे बिथरला. तसं झालं असं की सुरुवातीला हे ससे फार्मच्या आसपासच दिसायचे. लोकांना ते खूप गोंडस वाटायचे. काहींना ते हंटिंगसाठी भारी वाटत होते. पण काही वर्षातच परिस्थिती बदलू लागली. सशांची संख्या इतक्या फास्ट वाढायला लागली की लोक चकित झाली. 7-8 वर्षातच तिथे जितके ससे हंटिंग करताना मारले जात होते त्याच्या दुप्पट जन्म घेत होते अशी परिस्थिती निर्माण झाली. ऑस्ट्रेलियाची जमीन त्यांच्यासाठी वरदानच ठरली होती. मोकळी कुर्ण, शेतीची जमीन, परफेक्ट एन्व्हायरमेंट आणि त्यांच्या शत्रूंचा अभाव. सशांना मोकळं रान मिळालं होतं. तिथे त्यांना थांबवण्यासाठी कुणीच नव्हतं. त्यांची झपाट्याने वाढ होत गेली. त्यांनी पिकं खाल्ली, गवत संपवलं, झाडांची कोवळी रोपं नष्ट केली आणि जमिनीत बिळं खणून माती कमकुवत केली. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या मेहनतीची जमीन उजाड होत होती. एक शेत वाचवलं तर दुसरं नष्ट होत होतं. एक एरिया रिकामा केला तर पुढच्या एरियात सशांची सेना पोहोचतच होती. एका टप्प्यावर हा प्रश्न फक्त शेतकऱ्यांचा राहिला नाही, हा प्रश्न राष्ट्रीय संकट बनला. सरकारने सशांविरुद्ध मोहिमा सुरू केल्या. लोकांनी बंदुका वापरल्या, सापळे लावले, विष टाकलं, बिळं नष्ट केली. पण ससे इतके हुशार आणि वेगाने वाढत होते की प्रत्येक उपाय त्यांच्या समोर अपुरा ठरत होता. मग सरकारने एक मोठा निर्णय घेतला. सशांना अडवण्यासाठी हजारो किलोमीटर लांबीचं कुंपण बांधायचं. त्याला म्हटलं गेलं रॅबिट प्रूफ फेन्स. पण इथेही वेगळीच गोष्ट झाली. कुंपण उभं राहिलं पण ससे काही थांबले नाही. काही आधीच कुंपणाच्या पलीकडे पोहोचले होते. काहींनी बिळं खणली, काहींनी नवे मार्ग शोधले. एका छोट्याशा प्राण्याने माणसासारख्या प्रगत मेंदू असणाऱ्या मोठ्या सिस्टीमला आव्हान दिलं होतं. पण नंतर जिथे माणूस आणि नेचर ही कमी पडलं तिथे सायन्सने या युद्धात उडी घेतली. 1950च्या दशकात मायक्सोमेटोसिस नावाचा विषाणू वापरून सशांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न झाला. काही काळासाठी हा उपाय प्रभावी ठरला. लाखो ससे कमी झाले. पण स्टोरी इथेच काही संपली नाही. उरलेल्या सशांनी इम्युनिटी पॉवर वाढवली आणि पुन्हा संख्या वाढू लागली. आता हे माणूस वर्सेस नेचर असं वॉरच बनलं होतं. आजही ऑस्ट्रेलियात सशांना इन्व्हेसिव्ह स्पेसिस मानलं जातं. ते फक्त पिकांचं नुकसान करत नाही तर लोकल वनस्पती, प्राणी आणि संपूर्ण इकोसिस्टमला धोका निर्माण करतात. त्यामुळे एकेकाळी शिकारीसाठी आणलेले ससे आता तिथल्या पर्यावरणासाठी धोक्याची घंटा ठरले. ही गोष्ट आपल्याला हेच सांगते की एखादा छोटासा दिसणारा प्राणी सुद्धा संपूर्ण देशाचं भविष्य बदलवू शकतं किंवा नष्ट करू शकतं. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.